श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती व्यस्त असतो. आपल्या आसपास काय चालू आहे याचे कित्येकदा त्याला भान नसते. त्यामुळे जवळच्या व्यक्ती सुद्धा विनाकारण त्याच्याकडून दुखावल्या जातात. हे सर्व टाळण्यासाठी दयाळूपणा आत्मसात केला पाहिजे. आता दयाळूपणा म्हणजे आपल्या सभोवताच्या लोकांना मदत करणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि विनयशील संबंध निर्माण करणे. केवळ माणसाचीच नाही तर प्राण्याशी आपण दयाळूपणा दाखवला पाहिजे. अनेक संस्कृतीमध्ये दयाळूपणा हा एक अनिवार्य गुण मानला जातो. कारण दयाळूपणामुळे आनंद प्राप्त होतोच, पण आनंद प्राप्त होऊन आंतरिक शांती मिळते. तसेच आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होत राहते. आपण दयाळू असण्याचा केवळ इतरांना फायदा होत नाही, तर त्याचा स्वतःवरही सकारात्मक प्रभाव पडतो. दयाळूपणासाठी काहीतरी मोठे करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्याकडे चांगले हृदय असणे आवश्यक आहे. आजूबाजूच्या लोकांशी चांगले वागणे आवश्यक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे जगाला देण्यासारखे काही ना काही असते. आपल्याला फक्त ते काय आहे हे ओळखण्याची गरज आहे. म्हणूनच मित्रांनो, स्वामी म्हणतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. तीळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैशी खळ. दया अशी भाषा आहे की जी बहिऱ्यालाही ऐकू येते आणि मुक्याला देखील समजू शकते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासापोटी होम हवन करता. त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असतात. होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ तांदूळ टाकत असतात. तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरं तुमच्याकडे ठेवता? तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका. तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा? होमाला तीळ तांदूळ आहुती देऊन रागही देऊन टाका. होमाला आहुती देऊन सगळं काही राग देऊन टाका. म्हणून मित्रांनो, एक छोटीशी कहाणी मी सांगतो आपल्याला. एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो. तिथे त्याला खूप तहान लागते. इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठेच पाणी मिळत नव्हते. तहानेमुळे त्याचा घसा सुकतो. तेवढ्यात त्याची नजर एका झाडावर पडते. तिथे एका फांदीवर थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते. तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबाने द्रोण आहे ना त्यांच्याकडं, तो भरू लागला. तसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणाला तोंडाजवळ घेतो, तेव्हाच काय घडते माहित आहे मित्रांनो? तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला. त्या द्रोणाला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला. त्या द्रोणाचे पूर्ण पाणी खाली पडले. राजा निराश झाला. खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही या पक्ष्याने पाडले. परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो. खूप मेहनतीनंतर पुन्हा तो द्रोण भरतो आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो, तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणाला पुन्हा झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असे 2-3 वेळा होते. आता राजा हताश होऊन क्रोधित होतो. इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा वागतोय.
आता मी याला सोडणार नाही, असा राजा म्हणाला. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपूर्णच टाकतो, असे मनातल्या मनात ठरवतो राजा. आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या जुळणाला भरू लागतो. खूप वेळानंतर त्या जुळणात पाणी भरते. तेव्हा राजा ते पाणी पिण्यासाठी द्रोणाला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत तसाच येतो. त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो. तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो. आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला, परंतु असे थेंब थेंब करून कधी पण द्रोण भरेल आणि कधी माझी तहान विझेल. म्हणून तेथून हे पाणी पडत आहे तिथे पुन्हा जाऊन पटकन पाणी भरतो. असा विचार करून तो राजा त्या फांद्याजवळ जातो. तिथून पाणी पडत होते. तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ आहे ना, ती लाळ पडत होती. राजा ज्याला पाणी समजत होता त्या अजगराची विषारी लाळ होती. राजाला पश्चाताप होऊ लागला. हे देवा, मी हे काय केले? जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मी त्याला मारून टाकले. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता, आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते, तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता. हे देवा, मी नकळत किती मोठे पाप केले आहे. राजा खूप दुःखी होतो. म्हणूनच मित्रांनो म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो. राग हे विष आहे, ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अति राग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच आहे. बरेचसे काहीतरी बोलून जाते. रागावर नियंत्रण ठेवणे चांगले. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर असेच नवीन नवीन विचार ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद.